7च दिवस, रविवार ते शनिवार, म्हणजे याच 7 दिवसांपैकी एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे. आणि तो जगाचा निरोप घेताना पश्चाताप होऊ नये, सोन्यासारख्या आयुष्याचा विनियोग चुकीचा केला अशी खंत वाटू नये, यासाठी आपण या 7ही दिवसाला किंबहुना जो जो दिवस उगवला ज्ञानदेवे सफळ केला, या न्यायानं आपल्याला प्राप्त झालेल्या आयुष्याला योग्य दिशा देण्याची जबाबदारी प्रत्येकानं स्वतःच्या हितासाठी घेतली पाहिजे. कारण मृत्यूनंतर बाकी काही उपयोगाला येत नाही. आपण आयुष्यभर केलेलं सत्कर्म खऱ्या अर्थानं उपयोगाला येतं. धनाने भूमो पशवस्य गोष्टा भार्या गृहद्वारी स्मशाने, त्या श्लोकात स्पष्टपणे सांगितलंय, मृत्यूनंतर धन जमिनीत किंवा बँकेत राहतं, जनावर गोठ्यात राहतात, पत्नी घरापर्यंत राहते, नातेवाईक स्मशानभूमीपर्यंत येतात आणि आपल्याच कुटुंबातील कोणीतरी आपल्या पंचमहाभूताच्या देहाला अग्निदान दिल्यानंतर शरीराची होय माती कोणी न येते संगाती. मग नेमकं आपल्या बरोबर येतं काय आणि पाठीमागं शिल्लक राहतं काय याचं चिंतन करायचं असेल तर आपल्याला तुकोबांचा गाथा उचकटला पाहिजे. महाराज सांगतात उत्तमची उरे कीर्ती मागे, आणि आयुष्यभर धर्म केला असेल तर उत्तमची गती तोयक पावेल आणि उत्तम भोगील जीवखानी. म्हणजे जरी रिकाम्या हाताने येऊन रिकाम्या हाताने जात असलो तरी आपण कर्माचं गाठोडं आपल्या बरोबर जात असतं. मग तो कर्माचा सिद्धांत जर चांगला करायचा असेल तर आपण आयुष्यभर चांगल्या कर्माला सहकार्य केलं पाहिजे. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य सहकार्य, चांगल्या भूमिकेत चांगल्या कर्माला योगदान देण्यामध्ये आपल्या जीवनाची वाटचाल केली पाहिजे. नीतिशास्त्र स्पष्टपणे सांगतं पहा, जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये इतरांना दुःख दैन्य त्रास देऊन घरात दिवाळी साजरी करतो ना, भगवंत त्याच्या घरात शिमगा आणल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. लक्ष्मीपूजन सुद्धा आपला सण आहे की नाही, आणि होळी सुद्धा आपण साजरी करतो. म्हणजे शिमगा आणि पूजन हे केव्हा सांगितलं जातं, जेव्हा आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगतो तेव्हा रोज आपल्या घरात दिवाळी असते. पण दुसऱ्यांना दुःख देऊन जर दिवाळी साजरी केली तर शिमगा ठरलेला आहे. म्हणून तुकोबा आहे, धन जमा करा धन जोडा, पण कसं जोडा एका ठिकाणी सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. म्हणजे आपल्याला धनाची जरी गरज असली तरी सुद्धा ते उत्तम व्यवहारानं प्राप्त करायचं, आणि उदास विचारे म्हणजे चांगल्या कार्यासाठी त्याचा विनियोग झाला पाहिजे. म्हणून सुदाम्याने फक्त पोहे देवाला दिले तर त्याचं सगळे सुदाम नगरी सोन्याची झाली. म्हणून आपण सुद्धा देव धर्माला काहीतरी देत राहिलं तर भगवंत सुद्धा त्याचं सर्वस्व आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कुठंतरी आपण चिंतन केलं पाहिजे. जेव्हा आयुष्यामध्ये चांगले करण्याची संधी येईल, चांगलं करण्याची वेळ आहे, तोपर्यंत चांगलं केलं पाहिजे. आता एकदा आयुष्य निघून गेलं की पुन्हा हाती काही राहत नाही. कुठंतरी चांगलं करण्यासाठी आपल्या मनावर संस्कार व्हावेत, त्या भक्तीच्या अनुषंगानं जीवनाची वाटचाल होणं गरजेचं आहे. म्हणून संत साहित्य आपल्याला वारंवार सावध करतं, मनुष्य म्हणून जन्माला आलात म्हणजे तुम्ही सार्थक जीवन झालं याला अर्थ नाही. तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखिल्या. जीवनाचं जर खरं सार्थक करायचं असेल तर आपल्याला भगवंताचं चिंतन किंबहुना भक्तीच्या मार्गाने जीवनाची वाटचाल होणं गरजेचं आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नसेल, परमार्थ नसेल, किंबहुना परमार्थ रूपी महाधन नसेल, त्यानं बाकी कितीही वैभव प्राप्त केलं ते त्याच्या आयुष्याचा शेवट दुःखमय झाल्याशिवाय राहत नाही. संत साहित्य जाणीवपूर्वक सांगून जातं, जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर त्या जीवनाला मानवी जीवन म्हणून घेण्याचा अधिकार नाही. त्याला सरळ सरळ पशु पक्ष्यांची तुलना केलेली आहे. विठ्ठला विठ्ठला ज्ञानेश्वरीमध्ये माऊली स्पष्टपणे सांगतात, तैसे माझी भक्तिवीर जळो ते जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसते काय. किती मोठं वैभवशाली जीवन असू द्या, पण त्या जीवनामध्ये जर भक्ती नसेल तर जळो ते जियाले पण
या पृथ्वीवर दगड नव्हते का म्हणून तुम्ही जन्माला आलात. जगद्गुरु तुकोबांचा गाथा पाहिला तर महाराज स्पष्टपणे सांगतात, तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापडे. जर आपल्या जीवनामध्ये विठ्ठलाची भक्ती नसेल, भगवंताचं दास्यत्व नसेल, तर नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापडे. याचा अर्थ श्वान आणि सुकर म्हणजे कुत्रा आणि डुकराची तुलना केली. त्यांच्या जीवनाचा काय असतं दिनक्रम, भुंकून कोणाचं तरी वळवळायचं हे कुत्र्याचं काम, आणि मिळेल ते खाऊन लोळत पडायचं हे गाढवाचं काम. आपलं आयुष्य सुद्धा मनुष्य म्हणून जन्माला येऊन जर फक्त दुसऱ्यांना त्रास देऊन वरबडण्यात जात असेल आणि मिळेल ते खाऊन लोळण्यात जात असेल, तर नाही तरी काय थोडी श्वान सुकरे बापडी. जगद्गुरु तुकोबा आपल्याला स्पष्टपणे सांगतात. आणि भगवंताचं दास्यत्व हे संसारातल्या मालकत्वापेक्षा श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. कारण आपण संसाराचा मालक होता होता कधी संसाराचा दास होतो, आणि त्या संसाराच्या दास्यत्वाला जगद्गुरु तुकोबा किती खाली जाऊन सांगतात, काळे दास वशी संसाराचा खळ आणि दुःखाचे डोंगर भोगावया. खळ म्हणजे काय, गाढव, आणि नर म्हणजे माणूस. म्हणजे नच्या ठिकाणी ख आला की तोच माणसाचा काय होतो, गाढव होतो, आणि खच्या ठिकाणी न गेला की तोच नर म्हणजे माणूस होतो. लक्षात घ्या. आता तुकोबा संसाराच्या दास्यत्वाला खर म्हणजे गाढव का म्हणतात, तर त्याचा दिनक्रम काय असतो, दिवसभर ते गाढव आपल्या मालकासाठी काम करतं, काबाड कष्ट करतं, ओझं वाहतं, आणि रात्र झाली की त्याला कुठलाही खुराक पाणी चारा न देता पाठीवर 2 फटके मारले जातात, आणि ते गाढव आपलं बिचारं गावाच्या बाहेर वकिलडा कोंबण्याचं जुन्या काळातलं सांगतो, वकिलडा खाऊन ते गवत खाऊन आपलं पोट भरून रात्रभर लोळत पडतं. आपल्या आयुष्याचं सुद्धा तसंच आहे. आयुष्यभर आपण संसाराचा धंदा करता करता मुखी नाही आले राम नाम या न्यायनं आयुष्यभर संसाराचा ओझ वाहतो, आणि जेव्हा आयुष्याची रात्र होते, काळाची उडी पडते, तेव्हा आपल्याला सुद्धा गाढवासारखं गावाबाहेर घेऊन जातात. अपने खातिर महल बनाया आप ही जावत जंगल सोया, देखत नैनो में मिट्टी मिलाई, ईस तन धन की कोण बढाई. म्हणून जर जीवनामध्ये भक्ती नसेल तर आपलं आयुष्य गाढवासारखं राबण्यामध्ये जातं, आणि असं वाया चाललेल्या आयुष्याचा पश्चाताप जगद्गुरु तुकोबानुसार मग ते तुम्हाला आम्हाला सावध करता सांगा, बाबा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा नाश कशाने होतो, जेव्हा आपल्या मनावर चुकीचे संस्कार करून आपले जीवन चुकीच्या मार्गाने जाते, आणि ज्यासाठी आपण या मनुष्य जन्मात आलोय त्याचा विसर पडतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्याचा नाश होतो. बाकी सगळ्या गोष्टी साठवता येतात, पण जीवन साठवता येत नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. एक सूर्यास्त ते सूर्योदय किंवा म्हणा सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजे फक्त 24 तास संपत नाही, तर 86,400 सेकंद आपलं आयुष्य संपत जात असतं. पण दिवस रात्र काळ आपलं आयुष्य खातो याची तुम्हा आम्हाला जाणीव नाही, पण घडोघरी काळ वाट याची पाहे अजूनही किती आहे अवकाश. हे सावध करताना तुकोबा सांगतात, क्षणोक्षणी हाची आपली घरोघरी न वाट पाहत असला तरी महाराज तुम्हाला मला सांगतात, काळ घरोघरी वाट पाहतो, पण तुम्ही मात्र क्षणोक्षणानं विचार करून काळावर विजय कसा प्राप्त करता येईल याचं चिंतन करणं गरजेचं आहे. आणि मग श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून जरी काळ उडी मारणार असला तरी त्या आयुष्याचा शेवटही गोड करता येऊ शकतो, हा सिद्धांत आपल्याला श्रीमद भागवत सांगतं. पण कुठंतरी आपल्याही आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी किंबहुना जीवनाला योग्य गती प्राप्त करण्यासाठी
भक्तीच्या अनुषंगानं जीवनाची वाटचाल होणं गरजेचं आहे. आणि भक्ती नसेल तर मगाशीच प्रमाण सांगितलं, काळे दास वशी संसाराचा खर्च, म्हणजे त्याला पशुतुल्य गणले. आणि याच्याही पलीकडं एकनाथ महाराजांचा हरिपाठ पाहिला तर महाराज स्पष्टपणे सांगतात, भक्ती विन पशु कशाशी वाढला. जर जीवनामध्ये भक्ती नसेल तर ते जीवन भलेही माणसाचं असलं तरी त्याला मानवी अधिकार प्राप्त होत नाही. ते जीवन म्हणजे निव्वळ पशुतुल्य जीवन आहे. मग अशा पशुतुल्य जीवनाकडून आपल्याला संतत्वाकडे आणि देवत्वाकडे घेऊन जाण्याचं काम संत आपल्या वाङ्मयाच्या आधारे करत असतात. काय सांगू आता, संतांचे उपकार मद निरंतर जागरणे. काय पहा, प्रपंचामध्ये डोळे मिटण्यापूर्वी परमार्थात डोळे उघडावेत, हीच मामा तुकोबांची किंबहुना अनेक संतांची अपेक्षा. प्रपंचात एक दिवस सगळे डोळे मिटणारे आपण दररोज पाहतो. मृत्यूचं तांडव इतकं भयानक आहे की दररोज जगातून 2 ते 3 लाख लोक मरण पावतात. आणि आपल्या भारताचा सिद्धांत आहे, भारतात जवळजवळ 550 ते 600 माणसं केवळ अपघातानं रोज मरण पावतात. म्हणजे किती भयानक मृत्यूचं तांडव आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा देवानं आम्हाला विशिष्ट असं काही काल मर्यादेचं आयुष्य दिले. ते आयुष्य म्हणजे हा नरदेह रूपी देह दिलाय. नरदेह निधान लागले हाती. निधान म्हणजे हे धन प्राप्त झाले. आणि हे धन केव्हा कधी हिसकावून घेतलं जाईल याची जाणीव आम्हाला कोणालाच नाही. जन्माची जरी जाणीव असली तरी मृत्यूची कल्पना सुद्धा नाही. इतकं क्षणभंगूर असणारं जीवन, पण आपण मात्र अजरामर असल्यासारखं जीवन जगतो आणि 2 गोष्टींना विसरतो, एक देव आणि दुसरं म्हणजे मरण. कबीर महाराज सांगतात, 2 बातन को लिखले जो चाहे कल्याण, एक आपली मौत दूजे श्री भगवान. जो आपल्या मरणाला आणि देवाला आठवण करत आयुष्याची वाटचाल करतो त्याच्या आयुष्यात कधी काही वाईट कर्म घडत नाही. आणि जर वाईट कर्मच घडलं नाही तर वाईट होण्याचा विषयच येत नाही. कर्णाला पहा तुम्ही, चुकीच्या संगतीत मनावर चुकीचे संस्कार झाले. आपण नेहमी सांगतो, दानशूर म्हटलं की कोणाचं नाव येतं पुढं? कर्णाचं येतं. पण एकदा फक्त दान करताना कर्म चुकलं, दान द्यायचं राहून गेलं, पश्चातापाची वेळ आली. काय झालं? महाभारताचं युद्ध सुरू असताना अभिमन्यू चक्रव्यूहात गेला. आता चक्रव्यूहामध्ये गेल्यानंतर जिंकत आला, पण तुम्हाला माहिती आहे झोपेचं निमित्त झालं, त्यातून पुढचा प्रवास बाहेर कसं पडायचं विसरला. आणि मग तोच डाव साधून कौरवांनी खऱ्या अर्थानं आपलं कार्य ओळखून घेतलं. अभिमन्यूचा शेवट केला आणि टाकून दिला. अपमानित केल्यानंतर सहज मारता मारता बाजूला कर्ण उभा होता. अभिमन्यूने प्रार्थना केली, काका काहीच वेळामध्ये, काही क्षणामध्ये मी माझ्या आयुष्याचा शेवट होणार आहे. आता मी मरणार आहे. शेवटी मारताना मुखामध्ये 4 पाण्याचे थेंब पडायची अपेक्षा कर्णाच्या बाजूला थंडगार पाण्याचा एक खड्डा होता. म्हणतात तिथलं पाणी घ्या आणि माझ्या तोंडात टाका, माझा आयुष्याचा माझा जीव शांततेने जाईल. पण शेवटी स्वाभिमान जागा झाला. कर्णाने सांगितलं, बघ तू विरोध पार्टीचा आहे, जर आता मी तुला पाणी पाजलं तर माझा सेनापती, माझा राजा किंबहुना माझा जो मालक आहे त्याला वाईट वाटेल. कोणाला? दुर्योधनाला वाईट वाटेल. तुला पाणी पाजलं तर दुर्योधन नाराज होईल आणि माझ्या मैत्रीमध्ये बाधा येईल. म्हणून मी आता तुला पाणी पाजू शकत नाही. नाईलाजास्तव पाणी करता करता अभिमन्यूचा प्राण गेला. आयुष्यभर दान धर्म करणारा कर्ण, पण शेवटी फक्त पाण्याचं दान द्यायचं राहून गेलं. आता आपण नेहमी सांगतो, कर्णाचं चाक खड्ड्यात गुंतलं, अर्जुनानं अन्यायानं मागून बाण मारला, पण ज्या खड्ड्यात चाक गुंतलं त्याच खड्ड्यामध्ये पाणी होतं आणि ते पाणी द्यायचं राहून गेलं. कर्णाच्या आयुष्याचा शेवट सुद्धा भयानक झाला. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही चांगलं करण्याची संधी निर्माण होईल तेव्हा तेव्हा नेहमी चांगलं केलं पाहिजे. आणि ते चांगलं करण्याचे संस्कार येण्यासाठी आपल्या मनावर साधू संतांच्या विचारांचे संस्कार होणं गरजेचं आहे. आणि म्हणजे आपल्या 10 इंद्रियांमध्ये प्रधान असणारं इंद्रिय जर कोणतं असेल तर ते मन. आणि त्या मनाचंच रूपक देऊन जगद्गुरु तुकोबांनी गायीच्या माध्यमातून सांगितलं, मन रूपी जी गाय आहे ती जर योग्य ठिकाणी वळली, तिच्याकडून योग्य काम करून घेतलं तर देवाच्या संगतीत बसण्याचा अधिकार मिळतो. अभंगाचं पहिलं